नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. प्रत्येक अंकाला एक स्वतःचं स्पंदन आणि ऊर्जा असते. त्याच पद्धतीने एखादा व्यक्ती जेव्हा ज्या तारखेला जन्माला येतो त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती त्या तारखेचा प्रभाव पडतो. आणि म्हणून आजच्या भागामध्ये आपण तुमची जन्मतारीख काय, फक्त तारीख कोणती आहे, त्यानुसार तुमचा स्वभाव कसा असेल याबद्दलची माहिती पाहू. कोणत्याही महिन्याच्या ह्या तारखांबद्दल ही माहिती आहे. कोणत्याही महिन्याच्या 1 तारखेला जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही निश्चित आशावादी आहात, सकारात्मक विचारसरणीचे आहात, नियोजनबद्ध कामं करणारे आहात. जे कार्य सुरू करता ते पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. तुम्ही तुमच्या कामाप्रती अत्यंत एकनिष्ठ आणि इमानदार असता. तुमच्यामध्ये एक अतिशय उत्तम असं नेतृत्वक्षम असं प्रवृत्ती आहे. तुमच्याकडे उत्तम वक्तृत्व शैली आहे, अधिकार गाजवण्याची हौस आहे, आत्मकेंद्री प्रवृत्ती आहे आणि कधी कधी ब्रँडेड लाईफ जगण्याच्या नादामध्ये तुमच्याकडनं खूप खर्चही होतो. तुम्हाला सगळं तुमच्याच मनाने व्हावं असं वाटतं, परंतु तुम्ही तेवढेच अत्यंत प्रामाणिक, सत्यवादी आणि स्पष्ट वक्ते देखील आहात. आई वडिलांची काळजी घेणारे आणि देवदेश धर्माचा आदर बाळगणारे आहात. जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2 तारखेला झाला असेल तर तुम्ही प्रतिभाशाली आहात. तुम्हाला उत्तम कल्पनाशक्ती म्हणजे इमॅजिनेशन पॉवर लाभली आहे. तुम्ही स्वतःच मग्न असता आणि स्वतःच्या विचारांमध्ये रमलेले असता. तुम्ही अल्लड आणि चंचल स्वभावाचे आहात. तुमचे मूड हे क्षणाक्षणाला बदलतात. त्यामुळं कधी कधी नैराश्य तुम्हाला फार पटकन येतं आणि त्यामुळे डिप्रेशन येण्याची शक्यता असते. फारसे शारीरिक श्रम हे मात्र तुम्हाला झेपत नाही. झटपट श्रीमंतीकडे ओढ असते आणि कधी कधी त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. पुढचं आहे 3 तारीख. तुम्ही जर कोणत्याही महिन्याच्या 3 तारखेला जन्माला आलेला असाल तर निश्चितच तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात. तुम्ही स्वतंत्र विचाराचे असून कोणाच्याही अधीन राहून कार्य करणं हे तुम्हाला आवडत नाही. पण दुसऱ्यालाही खिलाडूपणा देण्याचा जो स्वतंत्र देण्याचा किंवा खिलाडूपणा देण्याची जी प्रवृत्ती आहे ती तुमच्याकडे असते. तुम्ही उदार मनाचे, विशाल आणि प्रामाणिक आणि प्रेमळ हृदयाचे असता. पण तुम्हाला बाकी प्रसिद्धीची भारी हौस. त्यामुळं तुम्हाला स्वतःला कोणीतरी श्रेष्ठ समजावं, आपल्याला कोणीतरी श्रेष्ठ समजावं असं कायम वाटत असतं. आणि त्यामुळं कधी कधी तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून देणारे लोक देखील भेटतात. पुढची तारीख आहे 4 तारीख. कोणत्याही महिन्याच्या 4 तारखेला जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही अत्यंत संवेदनाशील आहात. तुम्हाला राग येणं पटकन येतो. त्यामुळं तुमचा जास्त मित्रपरिवार टिकणार नाही, कारण तुम्ही लगेच फटकन बोलून मोकळे होता. त्यामुळे तुम्हाला कधी कधी एकटं वाटतं. पण तुम्ही उदार मनाचे आहात. दुसऱ्याचं दुःख तुम्हाला सहन होत नाही. स्वभाव साहसी आहे. कोणत्याही विपरीत परिस्थितीतून मार्ग काढणं हे तुम्हाला सहज शक्य होतं आणि त्यामुळे तुम्हाला लवकर यश प्राप्त होतं. तुमची बुद्धिमत्ता ही तीव्र आहे, निर्णय क्षमता उत्तम आहे आणि म्हणता ताकद ओळखण्याची प्रवृत्ती तुमची आहे. पुढची जी तारीख आहे, जन्मतारीख आहे ती 5. तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या जर 5 तारखेला झाला असेल तर निश्चितच तुम्ही बुद्धिमान आहात. परंतु तडकाफडकी निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अत्यंत त्रासाचं ठरू शकतं. कोणतीही प्रॉपर्टी घेताना, गुंतवणूक करताना तुम्ही घेतलेले निर्णय चुकू शकतात. कोणत्याही गोष्टीचा तर्कदृष्ट्या व व्यापारदृष्टीने विचार करून तुम्ही खरं तर फायद्याचे निर्णय घेता. त्यामुळे तुमच्याकडे उत्तम धनसंचय तयार होतो. आर्थिक तंगी तुम्हाला जाणवत नाही. तुमचा स्वभाव खूप बोलका आणि गप्पा मारणारा असतो. हास्य विनोद करणं, मौज मजा करणं, फिरायला जाणं, निसर्गाचा आनंद घेणं, यामुळे तुमचा मित्रपरिवारही मोठा असतो. मित्रांच्या प्रतीसुद्धा तुम्ही अतिशय उदार, शुभहितचिंतक आणि प्रसंगी हात तुमचा मोकळा म्हणजे खर्च करणारा देखील असतो. पुढची तारीख आहे 6 तारीख. ज्या माणसांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6 तारखेला झाला असेल तर निश्चितच तुम्ही देखणे आहात, आकर्षक आहात, रोमॅन्टिक आहात. तुम्ही गोड बोलून आपलं काम काढून घेता. अर्थातच तुमचा स्वभाव हा मनमिळाऊ आहे आणि पाहुणचार करण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये आहे, आवड आहे. त्यामुळं माणसांना यांचं व्यक्तिमत्व हे हवंसं वाटतं. तुम्ही लोक समाजशील आहात. त्यामुळे तुमचा मित्रपरिवार देखील मोठा आहे. तुम्ही कुठेही गेले तरी तुमच्या ओळखी निघतात. हां, एक मात्र आहे की तुम्ही आळशी पण आहात. त्यामुळं अंग मेहनतीचा मात्र कंटाळा असतो. स्वभाव खर्चिक पण आहे. उत्तम राहणीमानासाठी वाटेल तेवढा खर्च करण्याची तुमची तयारी असते. तुम्ही मागं पुढं पाहत नाही. पण तुम्हाला खरं सांगू का, हे जरी असलं तरी तुम्हाला आर्थिक समस्या मात्र भेडसावत नाही.
हे आहे 6 तारखेच्या माणसाचं वैशिष्ट्य. आता जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर 7 तारखेला जन्मलेली माणसं ही स्वभावतः थोडी आकर्षक असतात. हा, त्यांचे विचार स्वतंत्र जरूर असतात. कोणाच्या प्रेशरमध्ये काम करणं, कोणाच्या बंधनामध्ये अडकणं यांना आवडत नाही. यांचं व्यक्तिमत्व खुशाल चेंडू, मौज मस्ती काढणारं असतं. चंचल तसंच उत्साही देखील असतं. सर्वसामान्य रूढी परंपरांपेक्षा वेगळे विचार असून चाकोरीबद्ध काम करणं तुम्हाला आवडत नाही. तुमची इमॅजिनेशन पॉवर ही अतिशय चांगली असते. त्यामुळं ज्या क्षेत्रामध्ये इमॅजिनेशन केलं जातं त्या ठिकाणी तुम्हाला लवकर यश मिळतं. हा, पण तुमचा स्वभाव मोडी आणि चिडखोर आहे. त्यामुळं तुमचं कोणाबरोबर जमणं थोडंसं अवघड होतं. त्यामुळं मित्रपरिवार हा फार नसतो, थोडका आणि शेलकाच असतो. पाहूयात 8 तारीख. कोणत्याही महिन्याच्या 8 तारखेला आपला जन्म झाला असेल तर आपण सत्यवादी, शिस्तप्रिय, गंभीर आणि मितभाषी आहात. मनातली गोष्ट कुणाकडेही तुम्ही बोलत नाही. त्यामुळं तुमचा स्वभाव काहीसा गूढ आणि रहस्यमयी वाटतो. कोणत्याही गोष्टीचा खोलवर विचार करून निष्कर्ष काढण्याची सवय असते. आपल्या जीवनात बरेच चढउतार येतात. त्यातून तुम्ही संयम, चिकाटी यांच्या जोरावर तावून सुलाखून निघता. त्यामुळं तुमचे विचार हे परिपक्व असतात. तुमचा सल्ला हा इतरांसाठी योग्य ठरतो, स्वतःसाठी देखील योग्य ठरतो. तुम्ही प्रामाणिक आणि प्रेमळही असता. आता पाहूयात 9 तारीख. 9 तारखेला जन्म झालेल्या व्यक्ती ह्या उत्साही, ऊर्जावान असतात. स्वभाव निश्चयी आणि थोडा साहसी असतो. खूप कष्ट करण्याची तयारी असते. तसेच हे महत्वाकांक्षी असतात. त्यामुळे तुमची प्रगती देखील होते. हा, पण तुमचा स्वभाव थोडा रागीट आणि उतावीळ आहे. घाईघाईत निर्णय घेण्याची सवय आहे. वर्चस्ववादी असल्यामुळे दुसऱ्यावरती हुकूमत गाजवण्याची सवय आहे. हा, हे जरी असलं तरी पण तुम्ही दिलदार स्वभावाचे आहात. त्यामुळं मैत्री ही प्रामाणिकपणाने निभावणं हे तुमचं स्वभाव वैशिष्ट्य आहे. पुढची तारीख आहे 10 तारीख. कोणत्याही महिन्याच्या 10 तारखेला जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही दृढनिश्चयी आहात. नेतृत्व करण्याची अद्भुत क्षमता तुमच्याकडे आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर सफलतेच्या मार्गातल्या अडचणी दूर तुम्ही करून घेता आणि ध्येय प्राप्त करता. उच्च पद, पैसा, प्रतिष्ठा तुम्ही सगळं मिळवता. समाजामध्ये तुम्हाला खूप मान असतो. तो ह्याच कारणांमुळे. पण तुम्ही थोडे अहंकारी आहात. प्रसिद्धीची हौस असते. त्यामुळं काही वेळेस पोकळ बढाया मारण्याकडं तुमचा कल असतो. तर हे होतं 1 ते 10 तारखेपर्यंत जन्माला आलेल्या व्यक्तींचं विशेषत्व. आता पुढच्या भागामध्ये 11 ते 20 ह्या तारखांना जन्मलेल्या मुलांचा स्वभाव कसा असतो किंवा त्या स्त्री पुरुषांचा स्वभाव कसा असतो ते आपण पाहूयात. पण हे सगळं पाहण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज, याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करणं आवश्यक आहे.